महाराष्ट्राला काका पुतण्याचं राजकारण नवीन नाहीये। इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या पुतण्यांच्या बंडाचं ग्रहण लागल्याचं दिसतंय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरुद्ध पुतणे संदीप यांनी बंड पुकारल्यानंतर पक्षाचे उपनेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातही पुतणे संदीप यांनी काका भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरुद्ध बंड पुकारले। राजकारण आणि सत्ता प्राप्तीचा ध्यास हा नात्यावर प्रभावी पडल्याची प्रतिक्रिया देत जयदत्त क्षीरसागर यांनी या बंडाबद्दल दुःख व्यक्त केले। जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे बंधू रवींद्र क्षीरसागर आणि पुतणे संदीप क्षीरसागर यांनी माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या उमेदवारीला विरोध करत बंड केलाय। भारतभूषण हे राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत। हे विशेष म्हणजेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष दोघेही पुतण्याच्या बंडाने त्रस्त झाले। त्यांच्याशी बातचीत केली माझे सहकारी लक्ष्मीकांत रोईकर यांनी। अनेक पुतण्यांचं बंड पाहिले। आता बीड जिल्ह्यामध्ये देखील क्षीरसागर घरामध्ये पुन्हा एकदा संदीप क्षीरसागरांच्या रूपानं काकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत। संदीप यांनी आपल्याबरोबर जयदत्त क्षीरसागर आहेत, आपण जाणून घेऊया त्यांची भूमिका आहे। आतापर्यंत सातत्यानं या शहराच्या विकासाकरता महत्त्वाचं योगदान दिलंय हे लोकांच्या स्मरणात आहे आणि लोकांनी त्याला जाणीव पण आहे। आता निवडणुका समोर आल्या, त्याच्यामध्ये काही लोकांचे मतभेद होतात, वैचारिक मतभेद असणं साहजिकच आहे, काही लोकांच्या महत्त्वाकांक्षा असणं साहजिकच आहे। प्रयत्न झाले, नितांत आणि निकराचे प्रयत्न झाले, परंतु त्याच्यामध्ये जी वस्तुस्थिती समोर आली त्याला सामोरं आपल्याला जावं लागेल। कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काही वेदना होत आहेत हे कारण की एक कुटुंब विभक्त होते किंवा राजकारणामुळे हे कटुता येत आहेत? काय राजकारण हा विषय कटुता आणायचा कुटुंबात नसायला पाहिजे। मतभिन्नता असू शकते, वेगळी मतं असू शकतात। अनेक ठिकाणी एका कुटुंबामध्ये वेगवेगळी मतं असलेली लोक आपण पाहिलेली आहेत। त्यामुळं कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं ही भूमिका सातत्यानं राहणं आवश्यक असं मला वाटतं। यासाठी काही प्रयत्न केले गेले आपल्याकडून किंवा काही ज्येष्ठांनी मध्यस्थी केली काय या बाबतीत प्रयत्न तर निश्चित अनेक पातळीवर अनेक दिवसापासून अनेक ठिकाणी झालेले आहेत। ही वस्तुस्थिती आहे। लक्ष्मीकांत रोईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।